मुळात ते का गेले हा प्रश्न आहे. आणि तिथे जर पैसे मिळाले असतील तर त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले की नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेने एकतर्फी गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. पालकमंत्री असं म्हणाले की युती तुटण्यामागे रवींद्र चव्हाण असं जर निरोप म्हणतात तर त्यांना बाकीचे नेते शिंदे शिवसेनेचे का बोलत नाही, त्यांना एकटं पाडण्यात येते असं उल्लेख आहे. नाही, असं बिलकुल नाही आहे. मी कालच्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आदरणीय नारायण राणे साहेबांनी महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवाव्या असं सांगितलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. ते कोणामुळे घडलं नाही ते त्यांनी खरं तर जाहीर करावं. त्यानंतर त्याने असं म्हटलंय की तुम्ही काल वेंगुर्ल्यात जे विधान केलं की नारायण राणेंना कुठेतरी प्रचारापासून राजकारणापासून दूर ठेवण्याचं काम केलं जातंय, त्याच्यावर त्याने असं म्हटलं की 2014 मध्ये नारायण राणेंना संपवण्याचा तुमचाच प्रयत्न होता, तुम्ही त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं. एक गोष्ट अशी आहे की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही हे मी अनेक वेळेला ठासून सांगितलेलं आहे. शांततेसाठी तो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये. पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची, भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या. त्याच्यानंतर कधीही असं झालेलं नाहीये आणि ती शांतता प्रस्थापित झाल्यामुळे तो लढा तिथं पूर्णत्वाला गेलेला आहे. त्याच्यानंतर मी कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत काहीही बोललेलो नाही आणि पुढे सुद्धा बोलणार नाही. आज सुद्धा आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्याचं कारण जे कार्यकर्ते असं करत होते त्यांना एक धडा मिळावा म्हणून त्या लढ्याचा मागचा उद्देश होता. भाई निलेश राणे असंही म्हणतायत की निलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय. युती झाली नाही म्हणून जरी निलेश राणे रवींद्र चव्हाणांवर ठपका ठेवत असतील, बाकीचे नेते बोलत नाहीत. दीपक केसरकरांनी थेट रवींद्र चव्हाणांचं नाव घ्यावं. मी रवींद्र चव्हाणांचं नाव का घ्यावं? त्यांनी जाहीर करावं, त्यांना माहिती असणार. कारण मी पालकमंत्र्यांना भेटलेलो होतो महायुती व्हावी म्हणून. मी त्यांची भेट घेतलेली होती. रवींद्र चव्हाण साहेबांची भेट दुर्दैवाने होऊ शकली नाही. परंतु जर त्यांना युती मान्य नव्हती तर तसं त्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण कोणाला युती नको होती हे शेवटी त्यांना समजू शकतं, मलाही समजू शकणार नाही. भाई उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांच्या 3 ठिकाणी सभा आहेत. तर निलेश राणे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा प्रमुखांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कणकवलीत यावं. 3 ठिकाणी घेत आहे, मग कणकवलीत सभा का नाही? हे बघा, कणकोली काय शिवसेना लढवत नाहीये. शिवसेना अधिकृतरित्या 3च जागेवर लढत आहे. त्यापैकी एक मालवण आहे, दुसरं वेंगुर्ला आहे, तिसरं सावंतवाडी आहे. तर 3